हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये. आणि आज आपण एक नवीन पुस्तकाविषयी थोडी माहिती घेणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे जे जापनीज लोकांची टेक्निक आहे दीर्घायुष्य आणि निरोगी आनंदी रहस्य जगण्यासाठीचं जे जापनीज रहस्य म्हणू शकतो त्याला आपण. आणि एक खूप बेस्ट सेलर पुस्तक आहे. याचं मराठीमध्ये अनुवाद केलेले प्रसाद ढापरे. इकिगाई ह्या शब्दाचा एक सामान्य शब्दात अर्थ सांगायचं झालं तर सतत कामामध्ये व्यस्त राहणे म्हणजेच इकिगाई असा होतो. आता त्याचे जे काही जॅपनीज लोक आहेत ते वेगवेगळे नियम त्याला आहे काही फॉलो करतात आणि त्यातले काही नियम मी तुम्हाला इथं शेअर करेन सो दॅट की तुम्हाला ते आयडिया येईल की हे पुस्तक नक्की कशाविषयी आणि काय सांगतात आणि या पुस्तकाचं तुम्ही कसं प्रकारे त्याचं एक अवलोकन करू शकता. आणि पहिलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की इकिगाई म्हणजे सतत कामात व्यस्त राहा, काम करत राहा आणि कधीही त्यातून निवृत्त होणार. आता याचा अर्थ असा होतो की कुठलंही काम करत असताना ते प्रत्येक व्यक्तीनं वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कार्यरत राहिलं पाहिजे. कधीही त्यांनी कुठलीही गोष्ट किंवा काम करताना एका वयाचं बंधन नाही ठेवलं पाहिजे. म्हणजे मी या वयापर्यंत काम करेल तिथून पुढं मी रिटायर होईल. मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी कार्यरत राहिलं पाहिजे. तर हा आहे त्याचा मेन उद्देश. जसं की कुठलाही प्राणी पक्षी जे काही निसर्गात आहे तर ते जनरली तुम्ही पाहत असाल की ते कंटिन्युअसली त्यांचं काम करत राहतात. स्वतःचं अन्न स्वतः शोधत असतात, स्वतःची खाणी सोय स्वतः करत असतात, जेणेकरून ते आत्मनिर्भर असं असतात. सो जापनीज लोक ही तेच सांगतात की तुम्ही सतत कार्यरत राहा. आता काम करत राहताना काम फक्त कामच करत राहिले पाहिजे असं नाही. कधी कधी त्यांचं असं म्हणणं आहे की काम करत असताना निवांतही राहिलं पाहिजे. आता निवांत का राहायचं? निवांत राहणं म्हणजे काय? निवांत राहणं म्हणजे जे काही सध्याची काय 21व्या शतकात आपण आहे जे काही खूप फास्ट जग चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक कुठंतरी निवांत राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून ते यांचं असं म्हणणं आहे की निवांत राहायला पाहिजे. हा एक त्यांचा दुसरा नियम आहे की निवांतही राहायला पाहिजे. त्याच्याबरोबर तिसरा एक नियम त्यांनी सांगितलेला आहे की आपण नेहमी आपल्याला आपल्याकडं सध्याच्याला ओबेसिटी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामध्ये जनरली लोक खूप पोट भरून जेवत असतात. आता जेवणाचा आणि निरोगी राहण्याचा काय संबंध आहे? तुम्हाला तुमचं जेवण झाल्यानंतर सुद्धा काही पार्ट तुमचा खूप रिकामा असला पाहिजे. जसं म्हणायला गेलं तर 80-20 असे पोर्शन देऊ शकता तुम्ही. म्हणजे तुमचं 80% पोट भरलं पाहिजे आणि 20% पोट रिकाम असलं पाहिजे जेवण झाल्यानंतर, जेणेकरून तुमची जी काही शरीराची पचनक्रिया असते ती काढायला एकदम चांगल्या प्रकारे मदत होती. तर त्यांनी होतं की तुम्ही असं थकलेल्यासारखं असं जाणवत नाही. तुम्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला गरज असेल तेवढी एनर्जी तुमच्यामध्ये येते आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करू शकता. तर तिसरा एक पार्ट होता तोच की तुमचं जेवण पोट भरून करू नका. आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी एक चांगला मित्रपरिवार, एक कुटुंब असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तो चांगला मित्रपरिवार असेल तर तुम्ही जास्त काळजी करणार नाही. त्यामुळे चांगला मित्रपरिवार जवळ असण्याची काळजी घ्या. चांगल्या मित्रांना जवळ करा आणि जे काही टॉक्झिसिटी वगैरे जे सध्या आहे मार्केट समाजामध्ये थोडीशी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही जास्त आनंदी राहाल आणि निवांत राहाल. थोडक्यात एक निवांत राहण्याच्या मध्ये कसं येतं की आज जर समजा तुम्ही 20-21 वर्षाचे असाल तर असं ठरवून चाला की इथून पुढच्या एका वर्षात तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त बनायचं. तर तंदुरुस्त राहणे हा एक सुद्धा त्यांच्या इकिगाईचा त्यांचा नियमातला भाग आहे. सो तंदुरुस्त राहणे म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या ह्या तिन्ही दृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त व्हायला पाहिजे आणि ते तंदुरुस्त राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 6वा नियम येतो की हसत राहा. आपले वडील लोक सांगत असतात नेहमी की नेहमी हसत राहा मित्रांनो. हसल्यामुळं तुमच्या मनाला एक शांतता मिळते. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये जे काही केमिकल्स डोपामाइन वगैरे रिलीज होतं असं ते खूप चांगल्या प्रकारे रिलीज होतं आणि त्यामुळे तुम्ही आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर येतं तुम्ही की 7वी गोष्ट अशी आहे की निसर्गाशी जोडले गेलं पाहिजे आपण. म्हणजे आपण फक्त घरात बसून फायदा नाही. काही वेळा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असलं पाहिजे. आपल्या घराच्या आजूबाजूला जर काही झाडं वगैरे असतील तर आपल्याला नक्कीच आनंदी वाटतं. आपल्याला एक नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा मिळते. सो घराच्या आजूबाजूला झाडं असतील तर उत्तम, नसेल तर थोडंसं बाहेर जावा आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा तुमचा वेळ घालवा. रोजचा काही वेळ जरी घालवला तर तुम्ही नक्कीच आनंदी जीवन जगू शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे असं म्हणतात की थँक्यू, सॉरी आणि नंतर थँक्यू आणि सॉरी ह्या 2 शब्दांना आपण खूप प्राधान्य दिलं पाहिजे. आता थोडं तसं इकिगाईमध्ये याचं म्हणणं काय? इकिगाईमध्ये असं आहे की धन्यवाद करा, एक हंबलनेस, नम्रपणा.
सो तुम्ही कुठल्याही कार्य, कुठलीही गोष्ट करताय तर ते करण्यासाठी जी काही त्याच्या मागची जी काही पार्श्वभूमी असते, त्याच्या मागे इतर लोकांचाही त्याच्यामध्ये कुठं ना कुठं हातभार असतो. सो लोकांना तुम्ही थँक्यू म्हणणं खूप गरजेची गोष्ट आहे, धन्यवाद केलं पाहिजे. यावेळेस तुम्ही अशा गोष्टी फॉलो करत राहाल, त्यावेळेस तुम्ही एक चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःची एक चांगली वाईब क्रिएट करायला सुरू करता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर येते गोष्ट की नववी गोष्ट अशी आहे की वर्तमानात जगा. तो सगळेजण सांगतात की बी प्रेझेंट. सो बी प्रेझेंट म्हणजे वर्तमानात काळ जगलं पाहिजे. खूप भूतकाळात बी जगून फायदा होत नाही, कारण भूतकाळ हा गेलेला असतो आणि जास्त भविष्यकाळाचाही विचार करून फायदा नाही, कारण भविष्यकाळ येणार असतो. पण आज आपण आता भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळ आपला खराब करून देतो. सो वर्तमान काळाचा विचार करून वर्तमान काळात जगलं पाहिजे. त्यानंतर येतं की तुमच्या इकिगाईप्रमाणे जगा. आता हा खूप मोलाचा संदेश आहे. इकिगाई म्हणजे काय? सगळ्यात येते की सतत कार्यरत राहा. तुमचा स्वतःच इकिगाई, तुम्हाला स्वतःला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आवड आहे, आनंद येतो, तर ती गोष्ट करा आणि त्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या गोष्टीचा आनंद घ्या. सो असे एक बेसिकली 10 नियम इकिगाईच्या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. ते खूप पुस्तक चांगलं आहे. जपानी लोक असं म्हणतात की ते म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा इकिगाई असतोच, तो प्रत्येकाने ओळखला पाहिजे आणि तो ओळखल्यानंतर त्याच्यामध्ये कार्यरत केलं पाहिजे. सो तुम्ही जास्त आनंदी राहाल. ज्या लोकांना आनंदी राहायचं आणि राहायची इच्छा आहे, असं वाटतंय की त्यांनी आनंद राहायला पाहिजे, त्यांनी एकदा हे पुस्तक वाचा. जास्त किंमत नाही मित्रांनो पुस्तकाची. तुम्ही ॲमेझॉनवर पुस्तक भेटून जाईल, ओपन मार्केटमध्ये पण भेटून जाईल, इतर वेबसाईट फ्लिपकार्ट वगैरे तिकडून भेटून जाईल तुम्हाला पुस्तके. तर तुम्ही हे पुस्तक घ्या, एकदा नक्की वाचा. तुमच्या मित्रपरिवाराला देखील हे सजेस्ट करा. ज्यांना आनंदी जगायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा नक्की वाचलं पाहिजे. आणि हे आहे इकिगाई पुस्तक. त्याची लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो थँक्यू सो मच.